गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, बजरंग बली की जय। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये आपण निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण विशेष निरूपण घेत आहोत आणि हे विशेष निरूपण श्री हनुमान जयंतीनिमित्त आहे। हे विशेष का आहे? कारण हनुमंतरायांना ज्या प्रकारे श्रीरामांनी वरदान दिलं बघा, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान। म्हणजे काय? म्हणजे बघा, ज्या प्रकारे हनुमंतरायांना या पूर्ण विश्वाचा दाता यांनी वरदान दिलं, त्या प्रकारे आपल्याला सुद्धा वरदानच दिलेलं आहे ना। जो रोज उपासना करतो, जो व्यवस्थित भक्ती करतो, त्याला प्रत्येक वेळेला प्रचिती येत असते। म्हणजेच काय, ज्या प्रकारे हनुमंतरायांची तुम्ही जन्मकथा कधी वाचली असेल, त्या जन्मकथेमध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे। पण आजचा हा कलियुगातला तरुण आहे, या तरुणाने सुद्धा जर ही भक्ती जागृत केली, या मनामध्ये निर्माण केली, तर भगवंताचं वरदान आपल्यासाठी तसंच आहे ना, ज्या प्रकारे हनुमंतरायांना दिलं होतं। तुम्ही जर भक्ती केली बघा, तुम्हाला प्रचिती नक्कीच येणार। पण जोपर्यंत आपला विश्वास श्रद्धा बसत नाही, तोपर्यंत आपल्याला जे काही चमत्कार आहेत ते कळतील का? बघा, कधी कधी कोणी अंधश्रद्धासुद्धा मानतं की चमत्कार होतात का? पण जो भक्ती करतो, जो मनोभावे भक्ती करतो, त्याच्या जीवनामध्ये असे काही चमत्कार होतात ना, अशा काही प्रचिती येतात ना, एका क्षणात दुःख मिटून जातं। ही शक्ती, ही भक्ती, ही ऊर्जा दुसऱ्या कोणत्या याच्यामध्ये आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेच आहे की तुमचा भाव नसेल तिथे तुम्हाला भगवंत दिसेल का? अगोदर आपल्या मनामध्ये भाव निर्माण करावा लागेल, तेव्हाच आपल्याला भगवंत दिसेल ना। आपण बघा, आपल्यावर काही संकट निर्माण झालं तर लगेच आपण शनिवारी मंगळवारी बघा, आपण हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्यासाठी जातो। कारण का? आपल्या मनामध्ये भाव आहे म्हणूनच ना, की जर आपल्या मनामध्ये भाव नसेल तर आपण नारळ फोडायला जाऊ का? आता कधी कधी मनुष्य असं म्हणत असतो की त्या मंदिरामध्ये जाऊन, आणि आपल्या घरामध्ये जर आपले फोटोसुद्धा आहेत, मग मंदिरामध्येच का नारळ फोडण्यासाठी जायचं? बघा, अशा अनेक प्रश्न पडलेले असतात। पण मंदिरामध्ये गेल्याशिवाय माणसाच्या मनामध्ये भाव निर्माण होत नाही। म्हणून देव भावाचा भुकेलेला असतो। म्हणूनच शुद्ध जर भाव जर असेल ना, जर तुमच्या मनामध्ये जर शुद्ध भाव नसेल तर तुम्हाला देवसुद्धा मिळणार नाही। देव कुठे आहे तो तुम्हाला सापडणारच नाही। म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मणी नाही भाव आणि देवा मला पाव। हे शक्य आहे का? तुमच्या मनामध्ये भावच नसेल, तुमच्या मनामध्ये नक्की देव आहे की नाही हा संभ्रम असेल, तर देव तुम्हाला सापडेल का? कधीच सापडणार नाही। बघा, तुम्ही विचार करा की आपल्याला जर निसर्गाची हवा हवी असेल, हवा आपल्याला जाणवायची असेल, तर आपल्याला निसर्गामध्ये जावं लागेल ना। की जर आपण घरामध्ये पूर्ण घराचे दरवाजे बंद करून बसलो तर ती हवा आपल्याला जाणवेल का? ती हवा नक्की काय आहे आपल्याला समजेल का? ती हवा जाणवण्यासाठी, त्या हवेचा आस्वाद घेण्यासाठी आपल्याला निसर्गामध्ये जावे लागेल ना, तेव्हाच आपल्याला ती हवा जाणवेल। त्या हवेमुळे आपल्याला बघा एकदम सुंदर जीवन वाटेल। म्हणून तसंच आहे, या मनुष्याचं सुद्धा तसंच आहे। जर असं म्हणतात, देव हा तर मनामध्ये असतो, मंदिरामध्ये नसतो, तरीसुद्धा मनुष्य मंदिरामध्ये का जातो? पण जेव्हा मनुष्य मंदिरामध्ये जातो ना, तेव्हा हे दोन हात आहेत ना, ते आपोआप जोडले जातात।
जर आपल्या मनामध्ये देव आहे हे सुद्धा खरं आहे, पण आपले हात तेव्हा जोडले का जात नाही? मंदिरामध्ये गेल्यानंतरच का जोडतात? तेव्हा तिथे भाव निर्माण होतो. त्या मंदिरातलं वातावरण पाहून आपलं मन का प्रसन्न होतं? तसंच या मनाचं सुद्धा आहे. हे मन जसं तुम्ही जर त्याला भजनाची संगत लावाल, तुम्ही संतांची संगत जर त्याला जोडले ना, तर ते मन सुद्धा प्रेरित होतं. पण जर तुम्ही त्या मनाला वाईटाची संगत जोडली, अवगुणाची संगत जोडली, तर ते मन सुद्धा भरकटत जातं. म्हणून आपल्या मनाला भरकटवायचं की चांगल्या संगतीमध्ये ठेवायचं हे आपल्याला आपलं मनच शिकवत असतं. ते आपण स्वतःने ठरवावं. पण हे मन माणसाचं स्थिर आहे का? ते कधीच स्थिर नसतं. पण ते स्थिर करण्यासाठी समर्थांनी एक उपाय सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे या भक्तिमार्ग. आणि या भक्तिमार्गामध्ये जो टिकून राहतो, या भक्तिमार्गामध्ये जो 2 वेळची उपासना करतो, बघा त्याच्या जीवनामध्ये प्रचिती यायला वेळ लागत नाही. त्याच्या जीवनामध्ये सौंदर्य यायला वेळ लागत नाही. त्याचं जीवन एवढं सुख आणि समाधानी होऊन जातं ना. बघा कधी कधी आपण एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद बघतो, ते तेज बघतो, ती ऊर्जा बघतो. कधी कधी आपल्या मनातल्या मनात बोलतो की किती सुंदर मनुष्य आहे, किती सुंदर दिसतो, त्याची वाणीसुद्धा किती सुंदर आहे. देवाने मलासुद्धा असंच बनवायचं ना. बघा पण समर्थ सांगत आहेत, तू सुद्धा तसाच बनशील, तू सुद्धा तसा ज्ञानी बनशील, तुझा सुद्धा स्वभाव तसा होईल. पण भक्तिमार्गामध्ये लक्ष दे, 2 वेळची उपासना कर. एवढी साधी आणि सोपी सरळ भक्ती समर्थांनी तुझ्यासाठी बघा एकदम फ्रीमध्ये आणली आहे ना. पण आजचा मनुष्य आहे ना, आजचा मानव आहे, तो जिथे गरज असेल ना तिथेच काम करतो. ज्या कामाची त्याला बघा परतावा मिळत असेल तिथेच तो काम करतो. तो फुकट काहीही करायला बघत नाही. ही भक्तीसुद्धा या भक्ती मार्गामध्ये सुद्धा येतो ना, की भगवंताला अगोदर तो स्वप्न रंगवतो की भगवंत हे माझं काम करून दे, तेव्हा मी तुझी भक्ती करेल. गरज कोणाला आहे? मनुष्यालाच गरज आहे. भगवंताला त्याची गरज आहे का? तरीसुद्धा स्वतःच्या फायद्यासाठी सुद्धा भक्ती मार्गामध्ये येतो. पण परमेश्वरसुद्धा एवढा भोळा आहे की त्याला त्याचं काम आहे ना योग्य त्या दिशेनं लावून देतो, की जेणेकरून भक्ती करावी, या मनुष्याने भक्ती करावी. पण भगवंतसुद्धा 1 वेळा करेल, 2 वेळा करेल, पण 3ऱ्यांदा करेल का? पण मनुष्य वेळोवेळी भगवंताला फसवत असतो. पण भगवंतसुद्धा भोळं दैवत आहे. पण कधीतरी मनुष्याने विचार करावा, एवढं भलं मोठं संकट येईल ना, तुम्ही भगवंताला नक्कीच फसवाल. पण वेळेला, काळाला तुम्हाला फसवण्याची हिंमत होणार नाही. कारण त्याचे भोग आहेत ना, नक्कीच भोगावे लागतील. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असतील, जर तुमच्या जीवनामध्ये वेळोवेळी संकट निर्माण होत असतील, तर या विश्वामध्ये जागृत देवता आहे ना, ती हनुमंतराय आहे. जागृत का म्हटलं आहे? कारण जेव्हा रामायण संपण्याची वेळ आली, बघा रामाचा अवतार संपण्याची वेळ आली, तेव्हा रामाला आठवणच राहिली नाही. श्रीराम विसरून गेले की हा माझा अवतार संपला आहे. कारण या पृथ्वी लोकावर एवढं सौंदर्य निर्माण झालं होतं ना, की श्रीरामांना, या भक्तांना बघा सोडून जायला अजिबात वाटत नव्हतं. एवढं भक्त निर्मळ आणि सज्जन होते ना. आणि त्याच्यातच हनुमंतरायांसारखा भक्त, की ज्या भक्तानं प्रभू रामांच्या स्पर्शानं आणि प्रभू रामांच्या बघा हालचालीनं या बघा पूर्ण वैखरीमध्ये अन्नग्रहणसुद्धा केलेलं नव्हतं, पाणीसुद्धा केलेलं नव्हतं. आपल्या जीवनामध्ये जर भक्ती निर्माण जर कोणाची झाली असेल ना, तर हनुमंतरायांची श्रेष्ठ भक्ती आहे. कारण का? कारण जेव्हा श्रीरामांचा हा अवतार संपण्याची वेळ आली, तेव्हा हनुमंतरायांना ते समजलं की मला श्रीराम प्रभू आता सोडून जाणार आहेत. तेव्हा हनुमंतरायांनी हट्ट धरला, प्रभू तुम्ही कुठे जाणार असतील ना,
मला तुमच्या सोबतच घेऊन चला, कारण मला तुमच्या विना जगणं शक्य नाही. कारण मी एक वेळेला मरण पत्करेल, पण मी तुम्हाला सोडून जाणार नाही. बघा, श्रीरामांपुढे सुद्धा प्रश्न निर्माण झाला की बघा, जर या पृथ्वी लोकावर या मृत्यू लोकामध्ये हनुमंतरायांची खूप गरज आहे. तुमचे भक्त तुम्हाला शोधत आहेत. बघा, ह्या हनुमंतरायांना श्रीरामांनी पटवून दिलं की माझा आता अवतार संपला आहे, मला जावं लागेल. जरी माझ्यामुळं तुम्हाला त्रास होत असेल, माझ्यासोबतच यावं लागेल. नक्कीच तुम्ही माझ्यासोबतच असतील, पण तुमचा अवतार अजून संपलेला नाही. कारण का? कारण या मृत्यू लोकामध्ये अजून भरपूर कामं तुम्हाला करायची आहेत. आणि जोपर्यंत तुमचा अवतार संपलेला नाही ना, तोपर्यंत तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये राहायचं आहे. आणि तेव्हा भगवान श्रीरामांनी बघा हनुमंतरायांना आशीर्वाद दिला आणि त्यांना समजून सांगितलं की तुम्ही जागृत आहात. तुमचं जो कोणी मनोभावे भक्ती करेल, तुमची जरी कोणी भक्ती केली ना, तुमच्या भक्तीमध्ये माझी सुद्धा भक्ती उगवून जाईल. या सृष्टीच्या विधात्यानं हनुमंतरायांना जागृत का म्हटलं असावं? कारण बघा, या सृष्टीमध्ये बघा या जगाचा दाता श्रीराम प्रभूंच्या मंदिरांपेक्षा ना हनुमंतरायांची मंदिरं बघा किती आहेत, काही पटीने जास्त आहेत. जिथे गाव नाही, असा गाव नाही जिथे हनुमंतरायांचं मंदिर नाही. बघा, तुम्ही विचार करा. आणि हाच आदर्श कोणी ठेवला? समर्थ रामदास स्वामींनी. जिथे गाव तिथे हनुमंतरायांचं मंदिर. बघा, पूर्ण समाजाला प्रेरित करण्यासाठी, की श्रीराम भक्ती सर्वत्र जागृत करण्यासाठी, हनुमंतरायांची भक्ती जागृत करण्यासाठी श्री समर्थ रामदास स्वामींनी बघा ज्या दिवसापासून सुरुवात केली ना, ज्या दिवसापासून जिथे गाव तिथे हनुमंतरायांचं मंदिर. बघा, जिथे गाव असेल तिथे बघा नऊ तरुणांना एकत्र करून त्या मंदिरामध्ये व्यायामशाळा निर्माण केल्या. व्यायामाचं प्रत्येक तरुणाला महत्त्व पटवून दिलं. जर समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतरायांची मंदिरं निर्माण केली, म्हणजे जिथे भक्तीसुद्धा घडली जाईल आणि तिथे या शरीरसुद्धा व्यवस्थित राहील. बघा, ही संकल्पना निर्माण करून ही हनुमंतरायांची मंदिरं निर्माण केली आणि पूर्ण गावोगावी भक्ती मार्गाचा प्रसार केला. आणि आजपर्यंतसुद्धा पूर्ण गावोगावी भक्ती मार्गाचा प्रसार होत आहे. देशोदेशांमध्ये पूर्ण ह्या भक्ती मार्गाचा एवढा प्रसार झालेला आहे ना. बघा, झाडे लावा झाडे जगवा असे उपक्रम करून पूर्ण आतासुद्धा कलियुगामध्ये रामनामाचा हा जप आहे ना, निरंतर चालू आहे. आणि आत्ताच बघा या हिंदू धर्मामध्ये आपलं भाग्यच की श्रीराम बघा, श्रीराम निर्मित बघा पूर्ण अयोध्येमध्ये काय वातावरण निर्माण झालेलं आहे. हे आपल्या भक्तीचा विजयच आहे ना. श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर उभारलं आणि हे मंदिर म्हणजे आपली अस्मिता आहे, आपली आत्मीय उत्कंठा आहे. कारण आपल्या रामाचं मंदिर आहे ना. बघा, सर्वात भव्य आणि दिव्य. प्रत्येकानं या अयोध्येचं मंदिर पाहावं. कारण त्या अयोध्येचं मंदिर कुठे बाहेरची तीर्थ फिरण्याऐवजी अयोध्येमध्ये जावं आणि श्रीराम प्रभूंचं मंदिर पाहावं. तिथे मिळणारी ती शांतता, ते मिळणारं वातावरण, ते बघा प्रत्येकाने आत्मसात न्याहाळावं. त्या डोळ्यांनी प्रभू रामांचं बघा ते रूप पाहावं. ही शक्ती भक्ती काय आहे ना, जेव्हा तिथे आपण जातो तेव्हा ती पाहायला मिळते. जे हनुमंतरायांचे भक्त आहेत बघा, अशा काही भक्तांनी सांगितलेलं आहे, अशी काही प्रचिती आलेली आहे की हनुमंतरायांची बघा जो भक्ती करतो, पहाटे पहाटे उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून हनुमंतरायांच्या मंदिराची साफसफाई करतो, हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये दिवाबत्ती करतो, त्याला हनुमंतराय साक्षात दर्शन देतात. बघा, अशी आस्था आहे, अशी श्रद्धा आहे, अशी भावना आहे. काही काहींना ही अंधश्रद्धासुद्धा वाटेल, पण जिथे भाव असतो ना तिथे परमेश्वर स्वतः येऊन जातो. या जगाचा दाता परमेश्वर भगवान श्रीरामांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये
जर कोणी आता या कलियुगामध्ये जर कोणी जागृत देवता असेल ना, तर ती फक्त हनुमंतराय आहे. हनुमंतरायांचा अजून अवतार संपलेला नाही. जेव्हा रामायण संपलं बघा, रामाचा अवतार पूर्ण झाला, पण श्रीरामाने सुद्धा हनुमंतरायांना सांगितलं की तुमचा अवतार संपायला भरपूर अवधी आहे. म्हणजेच काय? म्हणजेच हनुमंतराय आपल्या मंदिरामध्ये प्रत्येक आपल्या जागोजागी जागृत देवस्थान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर दुःख असतील, आपल्या जीवनामध्ये वेळोवेळी प्रॉब्लेम येत असतील, उपासना करूनसुद्धा प्रॉब्लेम येत असतील, तर आपण हनुमंतरायांच्या मंदिराची बघा साफसफाई करा. पहाटे पहाटे उठून दिवाबत्ती करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला जीवनामध्ये प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कारण साक्षात श्रीरामांनी सांगितलेलं आहे, जो हनुमंतरायांची भक्ती करेल ना, त्याचं जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. बघा हनुमंतरायांची सुद्धा भक्ती घडेल आणि श्रीरामांची सुद्धा भक्ती घडून जाईल. आता आपण पाहूया हनुमंतरायांचं जन्माचं रहस्य काय आहे. बघा लक्ष देऊन ऐका, कारण हनुमंत जयंती आपण का साजरी करायची, हनुमंतरायांची भक्ती का करायची, मग त्याची हनुमंतरायांची जन्मकथा जर आपल्याला माहीत नसेल तर त्याचा काहीही फायदा नाही. म्हणून बघा आता आपण पाहूया हनुमंतरायांची जन्मकथा. एक अंजना नावाची अप्सरा होती. बघा लक्ष देऊन ऐका, ही अंजना नावाची अप्सरा होती आणि ती भगवान इंद्र यांच्या दरबारामध्ये काम करायची. तिचं काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होतात आणि तिला बोलावून हवं ते मागायला सांगतात. बघा ती सुंदरसुद्धा खूप होती. कारण तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या श्रापापासून माझी मुक्ती करून द्या. तेव्हा ब्रह्माजीनं विचारल्यावर अंजनाने सांगते की ती एकदा पृथ्वीवर बालकरूपामध्ये खेळत असताना तिने एक वानराला तपस्या करताना बघितलं आणि तिला ते फार मजेशीर वाटलं. म्हणून ती त्याच्यावर काही फळ फेकले. बघा त्या वानरावर काही फळ फेकू लागली आणि त्यामुळं त्यांची तपस्या भंग झाली. त्या ऋषींनी डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडं बघितलं आणि तिला श्राप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडेल ना, त्याच क्षणी ती वानर बनेल. तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्यांच्या श्रापापासून मुक्ती करावी. तेव्हा ते ऋषी तिला सांगितलं की मी हे श्राप मागे घेऊ शकणार नाही. तू ज्याच्यावर प्रेम करशील ना, तो वानरमुखी माणूस असेल. हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या श्रापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तेथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवची उपासना कर. पुत्र जन्म झाल्यावर तुला या श्रापापासून मुक्तता मिळेल. अंजना पृथ्वीवर जाऊन बघा तिथे पृथ्वीवर जाऊन राहू लागली आणि एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो आणि ती त्याच्या प्रेमामध्ये लगेच पडून जाते. बघा त्या माणसाने तिच्याकडं पाहताक्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होतं. हे बघून अंजना खूप रडू लागते, खूप दुःखी होते. तो मनुष्य तिच्या जवळ येतो आणि तिला विचारपूस करू लागतो. तेव्हा अंजना तिच्या श्रापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही आहे, तो वानरांचा राजा केसरी आहे. बघा ही सर्व कथा तुम्हाला माहीतच असेल, पण हनुमंतरायांची ही बघा ही जयंती आहे. या दिवशी ही कथा माहीत असणं, ही कथा श्रवण करणं खूप गरजेचं आहे. बघा तो वानरांचा राजा केसरी आहे. तेव्हा त्याला भगवान शिवकडून वरदान भेटलं आहे. त्याने तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितलं. अंजना आणि केसरीनं जंगलामध्ये जाऊन लग्न करतात आणि ते तेथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते आणि तिची तपश्चर्या पाहून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील आणि त्यामुळं ऋषीनं दिलेल्या श्रापापासून तिची मुक्तता होऊन जाईल. बघा एक दिवस तो उजाडतो. एके दिवशी
अंजना भगवान शिवची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्येचा राजा दशरथ, बघा अयोध्येचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन त्या वरदानाच्या रूपामध्ये राजाला पायस देतो आणि त्याला त्यांच्या पत्नीला द्यायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौसल्याला बघा ते पायस देत असतात. एक घार थोडं पायस घेऊन उडते आणि ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटतं. हे वादळ वायुदेव घडवून आणतात आणि त्या वादळामुळं ते पायस बघा ओंजळ करून शिवमंत्र जपत असणाऱ्या अंजनीच्या हातामध्ये पडून जातं आणि भगवान शिवचा प्रसाद समजून अंजनानं ते पायस प्राशन करते. म्हणजे अंजना तो प्रसाद खाऊन टाकते. काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राचा जन्म होतो. हे बघून राजा केशरी खूप आनंदित होतात. पुत्र जन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या श्रापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकामध्ये परतून निघून जाते. हनुमंताची जन्मकथा बघा, ही जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमेला मंगळवारी या दिवशी घडलेली आहे आणि म्हणून या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. आता आपण पाहूया मारुतीला हनुमान का म्हटलं जातं. बघा प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या बघा शंका आहेत. आता आपण पाहूया बघा नक्की मारुतीरायांना हनुमान का म्हटलं जातं. एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला बघा सूर्य दिसतो आणि त्याला तो सूर्य एका फळासारखा वाटू लागतो आणि म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो आणि सूर्यदेव मारुतीला येताना बघतो आणि म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो. पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो. बघा तो सूर्य म्हणजे कोण. मारुतीला वाटत असतं ते फळ आहे आणि ते फळ मी खाणार आहे. बघा मारुती सूर्याकडे उडत जातो आणि हे बघून सूर्यदेव इंद्राकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, ते सूर्य प्रकाश देणारा सूर्य आहे. तू जेथून आला आहे ना तेथून परत जा. पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातो आणि हे बघून इंद्र खूप क्रोधित होतात आणि तो वज्र बघा मारुतीच्या दिशेने फेकतात आणि त्यामुळं हनुवटी छाटली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असताना वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. बघा हे बघून क्रोधित होतो आणि विचारतो हे नक्की केलं कोणी. पण कोणाकडून काही उत्तर मिळेना म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळामध्ये जातो आणि त्यामुळं पृथ्वीवर वायू म्हणजे बघा हवा वाहणं बंद होते आणि त्यामुळं पृथ्वीवर पशु प्राणी मानव बघा हवा नसल्यामुळं बघा मरण पाहू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्माकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत कथन करतात. तेव्हा ब्रह्मदेव इंद्रदेवाला घेऊन पाताळामध्ये जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. बघा ही कथा आहे ना, लक्ष देऊन ऐका. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात आणि तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्याच्या हनुला वज्रने छाटले म्हणून मारुतीला हनुमान असं म्हटलं जातं. हनुमंताचा रंग शेंद्री काय हे सुद्धा आता आपण पाहूया. बघा एकदा सीता स्नान करत असताना बघा स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावते आणि तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. तेव्हा सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढवण्यासाठी ते शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात. बघा एखाद्याचं प्रेम असेल ना, बघा तशा ज्या प्रकारे बघा नवरा बायकोचं नातं असतं, ज्या नवऱ्याला सवयी असतात ना, बघा जी खूप प्रेम करणारी बायको असते ना, प्रेम करणारी पत्नी असते, बघा जे नवऱ्याला आवडतं ना तेच करते. हा बघा आपण म्हणतो की माझी पत्नी खूप सुंदर आहे, खूप साधेपणाची आहे, माझं सर्व काही ऐकते.
आणि शास्त्रामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलेलं आहे की आपल्या पतीला काय आवडतं हे पाहून जी स्त्री असते ना ती तिचं पूर्ण जीवन व्यतीत करते ना तीच भाग्यवान स्त्री असते आणि तिचंच आयुष्य सुंदरसुद्धा होतं. पण बघा त्या उलट असतं, जे पतीला आवडत नाही, जे आवडत नाही ती स्त्री करत असते, जी पत्नी करत असते त्यांचा संसारसुद्धा टिकत नाही. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक पत्नीनं आपल्या पतीला काय आवडतं हे जर केलं ना तर तुमच्या संसाराला कधीच गाळबोट लागणार नाही, तुमच्या संसारामध्ये कधी दुःख निर्माण होणार नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं पत्नीनं पतीला का आवडतं हे पाहावं आणि पतीनं पत्नीला का आवडतं हे सुद्धा पाहावं. दोघांच्या आवडीनिवडी जर व्यवस्थित असतील ना, जर दोघांकडून जपल्या जातील तर तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल. ज्याप्रमाणे हनुमंतरायांना वाटलं की जर मी सुद्धा शेंदूर लावला तर माझ्या देवाचं आयुष्य वाढेल, म्हणून बघा हनुमंतरायासुद्धा शेंदूर लावतात. पुढे बघा आता आपण पाहूया हनुमंतांना शेंदूर आणि तेल का अर्पण करतात. बघा याचं सुद्धा तुम्हाला माहिती, काहींना माहितीसुद्धा असेल, पण ज्यांना माहिती नाही ना, बघा या हनुमंत जयंतीच्या दिवशी हे आपल्याला बघा बोध होणं गरजेचं आहे. हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना बघा भरत त्यांना बाण मारतो आणि तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते, तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात, त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. बघा या अशा अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या जातात, पण आपल्याला ह्या पूर्ण कथेमध्ये सार काय घ्यायचं आहे की ज्याप्रमाणे हनुमंतरायांनी श्रीरामाची भक्ती केली, एकनिष्ठ राहिले, हनुमंतरायांच्या पूर्ण जीवनाचा जर आपण अभ्यास केला ना तर श्रीरामाशिवाय हनुमंतरायांच्या जीवनामध्ये काहीच नव्हतं. श्रीरामांचा शब्द, श्रीरामांची वाणी, ज्या पद्धतीने श्रीरामांना हवा होता ना भक्त, त्या पद्धतीने हनुमंतरायांनी श्रीरामांची सेवा केली. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा समर्थांनी आपल्याला एवढी श्रेष्ठ भक्ती निर्माण करून दिली आहे. बघा सर्व काही मोफत आपल्याकडे पाठवलेली आहे, पण फक्त आपण ते श्रवण करायला हवी. आपण त्याच्यामध्ये आपल्या अंतरात्म्यामध्ये ती भक्ती निर्माण करायला हवी. ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी हनुमंताला वरदानच दिलं होतं, बघा त्याप्रमाणे या कलियुगातल्या मनुष्याला सुद्धा वरदान देऊन टाकलेलं आहे. पण ते वरदान प्राप्त करण्यासाठी या मनुष्याला काय करावं लागेल तर या मनुष्याला 2 वेळची उपासना करावी लागेल. एक सकाळी ब्रह्ममुहूर्तावर, टायमिंग लक्षात ठेवा, 3:40 सुरुवात होते, तर कमीत कमी 5-5:30 वाजेपर्यंत या मधल्या वेळामध्ये आपल्याला सकाळची उपासना करायची आहे. आणि संध्याकाळची उपासना जेव्हा आपण कामावरनं येतो तेव्हा आपल्याला करायची आहे. पण सर्वात महत्त्वाची उपासना ही सकाळची असते, पहाटेची असते. कारण असं म्हणतात की ज्या पद्धतीनं बघा जेव्हा देवांचा वास निर्माण झालेला असतो, भगवंत जागृत झालेला असतो, आणि भगवंत आता तुमच्या मनामध्ये हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला असेल की भगवंत पहाटेला जागृत का होतात, याचा अर्थ पूर्ण दिवस जागृत नसतात का? नक्कीच, कारण भगवंत आहेत ना, कधीच झोपत नाही. बघा आपल्याला झोपवतात, आपल्याला उठवतात, सर्व काही तेच करत असतात. पण ती पहाटेची वेळ असते ना, असं म्हणतात की स्वर्गातून हवा येत असते, आणि ती स्वर्गातून हवा जेव्हा येते ना तेव्हा ती परमेश्वराच लहरीत हवा असते. तेव्हा सर्व जग झोपलेलं असतं, पशुपक्षी सर्व काही झोपलेले असतात. आणि त्यावेळी आपण जर जागे असू तेव्हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडायला सुरुवात होते. बघा तो फ्रेशपणा जेव्हा आपण सकाळी उठतो, ब्रह्ममुहूर्तावर उठतो, बघा ते तेज एवढं सुंदर असतं ना. जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठाल ना तेव्हा तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं पाणी प्या, आणि ते पाणी पिल्यानंतर तुमच्या बघा या पूर्ण अंतरात्म्यामध्ये एवढी ऊर्जा जागृत होईल ना, तुमचा पूर्ण दिवस एवढा तेजोमय जाईल. त्या दिवसामध्ये
तुमच्या जीवनामध्ये असा आमूलाग्र बदल घडून येईल ना. बघा, तुम्हाला जर 10 माणसं भेटली ना, त्या 10 माणसांमध्ये निदान 5 माणसं तरी विचारतील, आज तुझ्या चेहऱ्यावर एवढं तेज कुठून आलं आहे, एवढं सौंदर्य कुठून आलं आहे. बघा, तुम्ही विचार करा, तुमच्या जीवनामध्ये हे बदल करायला तुम्ही सुरुवात करा. आणि जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये बदल करत नाही ना, तोपर्यंत अशा किती हनुमान जयंती येतील, श्रीरामनवमी येतील, तरीसुद्धा आपलं जीवन तसंच राहणार आहे. जोपर्यंत या मनामध्ये आपण विचार करत नाही, आपण बदलायचं कधी. पण एक दिवस आता आलेला आहे हनुमान जयंतीचा, आणि हे जागृत देव बघा, हनुमंतरायांची जेव्हा तुम्ही भक्ती कराल, बघा तुम्ही निरंतर भक्ती करा. आणि भक्ती म्हणजे हनुमंतरायांची भक्ती एवढी सोपी आणि साधी आहे ना. बघा, तुम्ही पहाटे उठा, 4 वाजता उठले तरी चालेल, आणि 4 वाजता उठून हनुमंतरायांचे मंदिराचा परिसर आहे, हनुमंतरायांचं मंदिर आहे, साफसफाई करा आणि दिवाबत्ती करा आणि परत आपल्या कामावर लागा. बघा, एवढं जरी तुम्ही केलं ना, तरी तुमच्या जीवनामध्ये हनुमंतराय जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील, जे काही दुःख संकट, सर्व काही हनुमंतरायांवर सोपून द्या. बघा, तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल, एक ऊर्जा निर्माण होईल, आणि नक्कीच तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.